ताणतणाव हा आजकाल जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे, पण तो दीर्घकाळ राहिला तर शरीर आणि मन दोन्हीवरही वाईट परिणाम होतात. जसं की बीपी वाढणं, झोप न लागणं, डोकेदुखी, चिडचिड, पचन बिघडणं, हृदयाचे आजार. त्यामुळे ताणतणाव कमी करण्यासाठी काही प्रभावी उपाय अंगीकरणं खूप महत्त्वाचं आहे. जसं की नियमित व्यायाम करा. दररोज 30 ते 45 मिनिटे चाला, योगा करा किंवा हलका व्यायाम करा. यामुळे ताण कमी होतो. यामुळे शरीरामध्ये एंडोर्फिन नावाचं हार्मोन्स तयार होतं आणि जे मन आनंदी ठेवतं. चिंता, नैराश्य कमी होतं, झोप चांगली लागते. त्याचप्रमाणे सकाळी 30 मिनिटे चाला, सूर्यनमस्कार करा, हलकं स्ट्रेचिंग करा, प्राणायाम, ध्यान करा. श्वासावर लक्ष केंद्रित केलं तर मनःशांती मिळते. यासाठी प्राणायाम नक्कीच करू शकता. यामध्ये तुम्ही अनुलोम विलोम नक्की करा, भांबरी करा, दीर्घ श्वसन घ्या. याचा फायदा म्हणजे मेंदू शांत राहतो, चिंता आणि घाबरटपणा कमी होतो, रक्तदाब नियंत्रणामध्ये राहतो. दररोज 10 ते 15 मिनिटे ध्यान केल्याने मोठा फरक पडतो. तेव्हा हे करणं खूपच गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पुरेशी झोप घ्या. झोप कमी झाली तर ताणतणाव वाढतो, म्हणून दररोज 7 ते 8 तासाची झोप घ्या. झोपण्याच्या आधी मोबाईलचा वापर कमी करा. रात्री जड अन्न खाऊ नका. यामुळे मेंदू ताजातवानाही राहू शकतो आणि मन स्थिरही राहतं. सकारात्मक विचार करण्याची सवय लावा. नकारात्मक विचार केल्यामुळे ताण वाढतो. यासाठी चांगल्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करा आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःला प्रोत्साहन द्या. छोट्या छोट्या गोष्टी करा आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कामाचं योग्य नियोजन करा. कामाचा गोंधळ झाला की ताण वाढतो, म्हणून कामाचं नियोजन करा. दिवसाची कामं लिहून ठेवा. महत्त्वाचं काम अगोदर करा. एकावेळी एकच काम करा. निसर्गामध्ये वेळ घालवा. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यामुळे मन शांत होतं. जसं की बागेत फिरणं, झाडांजवळ बसणं, नदी किंवा तलावाजवळ वेळ घालवणं. हे मनाला खूप शांतता देऊन जातं. तेव्हा नक्कीच या गोष्टींचा अवलंब करा आणि वेळ काढा. मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर कमी करा. मोबाईल जास्त वापरला तर ताण वाढतो. त्याचा परिणाम म्हणजे मेंदू सतत उत्तेजित राहतो, झोप बिघडते, चिंता वाढते. म्हणून दिवसातून काही वेळ मोबाईलपासून दूर राहण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आवडते छंद जोपासा. छंद आपल्या मनाला आनंद देतात. जसं की वाचन, संगीत ऐकणं, लिखाण करणं, चित्रकला करणं, बागकाम यासारखे छंद तुम्ही स्वतःला नक्कीच लावून घेऊ शकता आणि मन रमवू शकता. यामुळे मनावरील ताणही कमी होतो. मनातील भावना व्यक्त करा. ताण मनामध्ये दडपून ठेवू नका. यासाठी जवळच्या व्यक्तीशी बोला. मित्र किंवा तुमच्या कुटुंबाशी असणाऱ्या समस्यांबद्दल चर्चा करा. यामुळे मन हलकं होतं. संतुलित आहार घ्या. आहाराचा मानसिक आरोग्यावरती मोठा परिणाम होतो. जसं की ताण कमी करणारे पदार्थ, फळे, भाज्या, सुकामेवा यांचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा आणि हे पदार्थ टाळा. जसं की जास्त कॉफी पिणं, जंक फूड खाणं, साखर खाणं. स्वतःसाठी वेळ नक्कीच काढा. सतत काम करत राहिला तर थकवा आणि ताण वाढतो, म्हणून ताण घेऊ नका. दररोज थोडा वेळ स्वतःसाठी द्या. शांत बसून मन रिलॅक्स करा. हसण्याची सवय लावा. हसल्यामुळे ताण कमी होतो. याचा फायदा म्हणजे मेंदूतील ताण कमी होतो. आपल्या शरीरामध्ये आनंदी हार्मोन्स स्रवायला चालू होतं. त्यामुळे आपलं शरीर रिलॅक्स होतं, सकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे ताणतणाव, चिंता करणं सोडून द्या. चिंता केल्यामुळे झोप लागत नाही, डोकेदुखी वाढते, भूक कमी होते किंवा जास्त लागते, थकवा जाणवतो. त्यामुळे ताणतणाव पूर्णपणे टाळणं शक्य जरी नसलं तरी योग्य सवयी लावल्या तर तो नक्कीच खूप कमी करता येतो. तेव्हा नक्कीच चांगल्या सवयी लावा आणि ताणतणावापासून दूर राहण्याचा नक्कीच प्रयत्न करा.